एक गाणं फार लोकप्रिय आहे. ये पब्लिक है ये सब जानती है. ठेंगा. काही पब्लिकला काही माहिती नसतं. पब्लिकला कल्पना नसते पडद्यामागे काय घडतं, काय घडत असतं हे फार थोड्या लोकांना कळतं. मी त्या दुर्भाग्य किंवा भाग्यवंत काय म्हणायचं बघा. कधी कधी असं वाटतं की याला आपल्याला वाजवीपेक्षा जास्त माहिती होते यार. आय नो टू मच. म्हणजे एकाने मला सांगितलं तुझ्या जीवाला धोका काय माहिती आहे, यू नो टू मच ऑफ एव्हरीबडी अँड एव्हरीथिंग, म्हणून तुझ्या जीवाला धोका होऊ शकतो असं सांगितलं होतं. खरं. पण मी खरं सांगू तुम्हाला, मला ना आता मी कधी लोकलमधून जात नाही. म्हणजे जवळजवळ गेल्या 40 वर्षामध्ये मी लोकलनी गेलो नाही. जेव्हापासून गाडी आहे माझ्याकडे तेव्हापासून 40 वर्षात मी ट्रेनमध्येच नाही बसलो. त्यामुळे मला गाड्यांमध्ये काय गप्पा होतात ते मला माहिती नाही. पण मी हॉटेलमध्ये जातो किंवा इतरत्र जातो त्यावेळेला लोक गप्पा मारताना भेटतात. असे पण वेगवेगळ्या प्रकारच्या क्राऊडमध्ये कार्यक्रम होतात. मला कार्यक्रमाला जायची हौस आहे. एकदा शूटिंग बिटिंग संपलं की मी बाहेर पडलो की लोकांमध्ये मिक्स होण्याचे प्रसंग शोधत असतो. मग कुठे संध्याकाळच्या वेळेला कुठेतरी एखादा कार्यक्रम असतो, एखादी चर्चा असते, काही लोक येतात. मग लोक येण्याच्या म्हणजे तो वक्ता येण्याच्या कार्यक्रम सुरू होण्याच्या आधी लोक आपसात चर्चा करतात. त्यांच्यात इकडे या घोळक्यात बस त्या घोळक्यात बस मी करतो. कधी राजकीय असतात कार्यकर्ते, सामाजिक असतात, सांस्कृतिक कार्यक्रमात असतात. असे वेगवेगळ्या निमित्ताने अरे नाटकाला गेलं तरी नाटक सुरू होईपर्यंत लोक अनिल दत्ते म्हटल्यावर राजकीय चर्चा करतात, हे करतात. मला नेहमी असं वाटतं, इव्हन फॅमिली गॅदरिंग्समध्ये पण मी बघतो निमित्ताने लोक राजकीय चर्चा करतात. आणि कधी फडणवीसांच्या बाजूनी, कधी शरद पवारांच्या बाजूनी, कधी मोदींच्या बाजूनी, कधी राहुल गांधीच्या बाजूनी, सुप्रिया सुळेच्या बाजूने असेल. निरनिराळे नेते, सगळ्या पक्षांचे वेगवेगळे नेते, शिंदेचे असतील, पवार असतील, ते बाजूनी किंवा विरुद्ध काहीतरी त्यांची मतं असतात, त्यांच्या भूमिका असतात. ठीक आहे, असायला माझी हरकत नाही. अरे आपले मित्र गमावतात काही वेळेला. राजकीय अभिनिवेश, भांडणं, कार्यकर्ते मर्डर करतात एकमेकाचे. होय, आपल्या नेत्यांवरल्या निष्ठेच्या पायी कार्यकर्त्यांनी मर्डर केल्याची उदाहरणं मला माहिती आहेत. पचवल्याची पण माहिती आहेत, केल्याची पण माहिती आहेत. काही ठिकाणी केवळ बॅनर फाडला, पोस्टर फाडलं नेत्याचं म्हणून कोयत्यांनी आणि ह्यांनी वार केलेत, मारून टाकलेत लोकांनी एकमेकाला. किंवा मारामाऱ्या तर कॉमन आहेत. राजकीय नेत्यांच्या अनुयायांमधल्या मारामाऱ्या या तर महाराष्ट्रभर फार कॉमन आहेत. मी नेहमी बघतो, अक्षरशः उरावर बसतात. मी तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल, पण ती खरं आहे. आता माझा अनुभव आहे, कारण माझा ती भूमिका आहे माझी की मोठमोठ्या नेत्यांच्या मध्ये आपण कुठेतरी त्यांचा कॉमन फ्रेंड म्हणून एक भूमिका बजावावी. एका रात्री माझ्या घरी बाळासाहेब ठाकरे आणि दत्ता सामंत जेवायला आले होते. आणि त्यावेळेला ते गिरणी संपाचं सगळं वातावरण होतं. तर माझ्या घरी बसून बाळासाहेबांनी आणि दत्ता सामंतनी चर्चा केली. एकूण आपल्याला दोघांना एकमेकाला कसं सहकार्य करता येईल. ही कामगार आघाडी जी काढली ना पुढे दत्ता सामंत, त्याची कल्पना नव्हती. कामगारांचा असा एक वेगळा पक्ष काढावा ही बाळासाहेबांची कल्पना होती, जी माझ्या घरात माझ्या समोर दत्ता सामंतला यांनी सांगितली, बाळासाहेबांनी. आणि पुढे तो कामगार पक्ष स्थापन केला. बाळासाहेबांचं त्याचं काय कॉपरेशन झालं नाही, पण त्यावेळेला हा आला होता आपल्या दत्ता सामंतचा मुलगा भूषण, मला वाटतं, हो भूषण. तर त्याच्याशी लाडप्यारनी बाळासाहेब गप्पा मारत होते, कौतुक करत होते. एकदम फॅमिली ड्रामा असतो. माझ्या घरी मोठ्या नेत्यांच्या पार्ट्या या अशा पॉलिटिकल अर्थ असतो त्याला. पण माझ्या पार्ट्या या फॅमिली गॅदरिंग म्हणून मी करतो. मी त्यांना सांगतो, मी तुमचा फॅमिली फ्रेंड आहे ना, त्या नात्याने माझ्याकडे या, पॉलिटिकल अजेंडा घेऊन या, काय हरकत आहे. आणि असंख्य तुम्ही कल्पना नाही करू शकत एवढ्या जेवणं पार्ट्या मी माझ्या घरी केलेली आहेत. मोठमोठ्या नेत्यांची नावं सांगितलं तर तुम्ही म्हणाला अरे काय यार भाग्य आहे तुझं. आहे माझं. पण त्या रात्री असं झालं का की बाळासाहेब आणि दत्ता सामंतची माझ्या घरी जेवण झालं. प्रेमाने गप्पा मारल्या दोघांनी. निघताना अक्षरशः बाळासाहेबांनी थोपटलं त्याला, दत्ताला, आणि गेले ते. दुसऱ्या सकाळी पेपर आले. त्या पेपरमध्ये नवा काळ, त्यावेळेला कामगारांचा पेपर होता. त्याच्यामध्ये बातमी होती की दत्ता सामंतच्या लोकांनी एका शिवसैनिकाला ठार मारलं. गिरणी संपाच्या वादावादी झाली आणि त्या वादावादीमध्ये मर्डर झाला त्याचा. वादावादीचे पर्यावसान
मृत्यू नाही खुनात. माझी बायकोने ते पाहिलं, तिला आता हे VIP येणं हे नवीन नाही, पण ती म्हणाली रात्री हे दोघं जण एकत्र होते आपल्याकडे, जेवले, किती प्रेमाने वागले आणि यांच्या कार्यकर्त्यांच्यामध्ये मारामारी या दोघांच्या प्रश्नावर, या दोघांच्या नेतृत्वाच्या संदर्भात, या दोघांच्या मतांच्या संदर्भात, गिरणी समाजातल्या यांच्या भूमिकेच्या संदर्भात आणि मर्डर शिवसैनिकाचा नाव सगळं फोटो सकट आलेलं होतं. त्यामुळे काय म्हटलं हेच तर कार्यकर्त्यांना कळत नाही. म्हटलं असं बोललं तर वाईट वाटेल कार्यकर्त्यांना, कार्यकर्ते मूर्ख असतात, पब्लिक पण मूर्ख असते, चुतिया असते. जेव्हा लोक वादावादी करत असतात ना, मी सांगितलं ना तुम्हाला, मला अति आतल्या गोष्टी मला माहिती असतात आणि त्यामुळे मला असं कधी कधी कीव येते, करुणा येते, सहानुभूती वाटते. मूर्ख आहेत साल्यांना, काही माहिती नाही की हे सगळे एकच असतात, सर्व राजकारणी एक असतात, एकमेकाला बरोबर त्यांचे ओपनली हितसंबंध दिसत नाहीत, स्नेहसंबंध दिसतात, तेही कधी कधी वैर दिसतं. मी ज्या वेळेला एकदा व्हिडिओमध्ये माझ्या बोललो की एकनाथ शिंदेवर प्रचंड टीका ज्या दिवशी संजयनी केली सकाळी त्याच्या 11च्या ह्याच्यामध्ये, श्रीकांतवर पण केली, त्यानंतर 2 तासांनी मी एकनाथजींबरोबर आमचं ठरलेलं आहे की त्या गुरुद्वारापाशी ठाण्याच्या मी उभा राहतो, त्यांच्या गाड्या येतात, त्यांच्या गाडीत मी बसतो, बाकी सगळं पब्लिक त्यांचं खाली उतरतं, आम्ही दोघं गप्पा मारत, ते त्यांना कुठे जायचं असेल तिथपर्यंत मी बरोबर जातो. ते सगळ्यात सोपा मार्ग असतो मोठ्या नेत्याबरोबर जायला, सगळ्यात चांगला मार्ग म्हणजे त्याच्या गाडीत बसणं आणि त्याच्याबरोबर कुठेतरी जाणं, किती वेळ मिळतो. हेलिकॉप्टरमध्ये जाऊन काही उपयोग नसतो, कारण ते खडखड्या आवाजामध्ये बोलता येत नाही तुम्हाला. कार इज द बेस्ट थिंग. तर 2 तासानंतर मी ऐकली होती संजयची प्रेस कॉन्फरन्स, त्यांनाही माहिती होतं, तरी देखील काही इश्यू होते. त्या संदर्भामध्ये माझं संजयला बोलणं झालं होतं की मी एकनाथजींबरोबर बसेन त्यावेळी तुझ्याशी बोलणं करून देतो, बोला तुम्ही. माझ्या फोनवरून दोघं एकमेकाशी ओपनमध्ये लाऊडमध्ये फोन होता. त्याचं कारण मला माहिती पाहिजे ना, पुढे फॉलोअपमध्ये मीच असणार ना. इतक्या आस्थेने आपुलकीने दोघं एकमेकाशी बोलत होते. फोन बंद झाला. मी एकनाथजीनं म्हटलं हा सकाळी म्हटलं तुमच्यावर खूप तुटून पडला. ठीक आहे ना, म्हणून त्याला जी भूमिका दिली आहे त्याला का ठेवलं आहे उद्धवनी? कोण म्हणतं? एकनाथजी. काय म्हणतात? त्याला कशाला ठेवलं आहे उद्धवनी? उद्धव का त्याला एवढं महत्त्व देतो? उद्धव स्वतः काही बोलत नाही, तो याला बोलून लावतो. त्यामुळे त्याला दिलेलं भूमिका तो बजावतो. तो म्हणाला, वहिनी म्हणायचे नाही मी की हा पगारी नोकर आहे. तो पगारी प्रवक्ता पण आहे, सामनाचा संपादक त्याला केला आहे, राज्यसभेचा मेंबर केला आहे. त्याच्या बदल्यात त्याला हे काम दिलेलं आहे की तू माझे जे कोणी विरोधक असतील त्यांच्यावर पब्लिकरित्या चढ. आले ना, तो त्याचं काम करतोय. वैयक्तिकरित्या आपण कधी संबंध त्याच्याशी बिघडवलेले तुम्ही पाहिले का? तुम्ही एवढ्या वेळेला किती गोष्टींना साक्षीदार. हा संजय ज्या दिवशी जेलमध्ये जाणार होता, त्याला नाही का शिक्षा झाली मागे, नाही का त्याचं ते पुस्तक स्वर्ग नरक वगैरे वगैरे, ते सोडा. जेलरला एकनाथ शिंदेंनी नंदनवनवर बोलवून घेतला आणि सांगितलं माझा मित्र आज तुमच्याकडे येतोय, आर्थर रोड जेलचा, त्याला सांभाळा, त्याची काळजी घ्या. आता हे जर मी सांगितलं की संजय ते काय जे लिहिलंय ते असू दे, सगळं कसं पाठ गार पडली, काय संडासाला काय प्रॉब्लेम, सगळं असू दे. हा जेलरच्या गेस्ट हाऊसमध्ये राहत होता बराच काळ, बराच वेळ तो एसीत असायचा. कोण? संजय राऊत. का? कारण जेलरला एकनाथ शिंदेने सांगितलं होतं की माझा मित्र येतोय, सांभाळ. आता हे तुम्हाला कळलं? हे आहे पुस्तकात कुठे? नाही ना. पण संजयला मी सांगितलं, अरे एकनाथने बोलून घेतलं होतं जेलरला. मला माहिती आहे, मला जेलरने सांगितलं, साहेबांनी बोलून घेतलं होतं, सांगितलं होतं माझा मित्र येतोय. हे तुम्हाला कधी बापजन्मात कळणार आहे? इथे तुम्ही संजयची बाजू घेऊन भांडता, एकनाथची बाजू घेऊन भांडता, एकमेकावर चढता, एकमेकाला शिव्या घालता. मला कधी कधी त्या सुषमा अंधारीचं पण वाईट वाटतं, करुणा आहे. ते एवढे आक्रमक पुढे बोलते, एवढे हे करते. तिला काय माहिती आहे की उद्धवची पैशाची कामं कोण करतं? माहिती आहे तिला? मी सांगतो ना, मुख्यमंत्री असताना उद्धवची पैशाची कामं झाली की नाही? झाली ना. राज ठाकरेंची झाली की नाही? झाली ना. आणि ती त्यांनीच केली का? ठाकरेंची कामं कोण का मुख्यमंत्र्यांनी नाही केली? मिलिंद नार्वेकर विलासराव देशमुखांपासून सगळ्या मुख्यमंत्र्यांचा मित्र काय करत होता?
उद्धवची कामं करून घेणं, ज्याच्यात त्याचे हितसंबंध आर्थिक आहेत, ती करून घेण्याचं काम हेच मिलिंदचं काम आहे. जसं संजयचं चावणं भुंकणं हे काम आहे, तसं त्याचं काम गुडीमध्ये सगळ्यांशी राहायचं आणि करून घ्यायचं. उद्धवची पैशाची कामं कधी आणली? मुख्यमंत्री असतानाच्या कामाची तुम्ही चर्चा करता, त्याच्यावर आरोप करता, हे करता. माझं तर म्हणणं असं आहे, तो फक्त तेवढा छोटासा काळ, एक काही महिन्यांचा, वर्षाचा फक्त मुख्यमंत्री राहिला. त्याच्यामध्ये समजा त्याने तुम्ही म्हणता तसं एक 5-10 हजारचं करोडची कामं केली असतील समजा, म्हणजे मिळवले असतील. तो ज्यावेळेला मुख्यमंत्री नाही, काहीच नव्हता, आमदार नव्हता, फक्त तिकडे शिवसेनेचा नंतर अध्यक्ष आधी कार्याध्यक्ष होता. इव्हन बाळासाहेबांच्या काळापासूनच्या काळामध्ये उद्धवची किमान 25-50 हजार करोडची कामं त्यावेळेच्या मुख्यमंत्र्यांनी त्यावेळेला करून दिलेली आहेत. आजही आहेत. हे सगळं भांडण आहे ना, हे तुमच्यासाठी आहे. तुम्ही मूर्ख आहात, चुटकी आहात. कार्यकर्ते एकमेकाच्या उरावर बसतात. आपसामध्ये सगळं यांचं एकमेकाशी साठोलोटं असतं. आता सुप्रिया सुळे सरकारवर एवढी चढ चढते, मारते, इतके टोले मारते, शेरेबाजी करते, काय करते. रणरागिणी, झाशीची राणी, निघाली तलवार घेऊन. कोण फडणवीस? कुठे आहे फडणवीस? त्या सुप्रिया सुळेचं एक आज प्रकरण आहे. मी ते दाखवलं पण आहे तुम्हाला आणि सांगतो पण आहे, वाचून दाखवतो बातमी. आपला मीडिया किती हलकट आहे बघा. ही बातमी काही चॅनलनी त्यांच्या वेबसाईटवर दिली, कारण फडणवीसांनी ऑफिशियली, फडणवीसांना पण एक्सपोज करायला आवडतं हो. फडणवीसांना जी काही एक 10-15 माणसं अगदी व्यवस्थित ओळखतात ना, ओळखून आहेत ना, त्यात मी आहे. आणि माझे सोर्सेसमुळे अर्थातच आहे. ते मला फीड करणारे सोर्सेस आहेत ते जबरदस्त आहे. त्यामुळे फडणवीसांना मी अंतर्बाह्य जाणतो. त्यांनी काल त्यांच्या वेबसाईटवर, त्यांच्या काय त्यांचं ते एक्स, त्यांच्या एक्सवर एक फोटो दिला आहे, बातमी दिली आहे आणि जगाला दाखवून दिलंय. सुप्रिया सुळेंना त्याच्यामुळे एम्ब्रेसिंग झालं असेल का? लाज वाटली असेल? ऑकवर्ड झालं असेल? अजिबात नाही, अजिबात नाही. मीडियामध्येच कुणीतरी थोडंसं, ती पण काही हिंमत नाही आहे फारशी, कोणी सगळ्या मोठ्या मीडियाने ती बातमी दाबलेली आहे, वेबसाईटवर दिलीच नाही असं उद्या कोणी म्हणायला नको म्हणून आपल्या वेबसाईटवर वगैरे टाकले, मोठमोठ्या चॅनलने टाकले. पेपरमध्ये नाही आहे फारशा. एरवी तर फडणवीसचं बारीक सारीक कुठे मुतारीचं उद्घाटन केलं तरी फीत कापतानाचे फोटो पेपरवाले दाखवतात. एवढा मोठा MOU झाला, 760 कोटीचा जावयाबरोबर सुप्रिया सुळेच्या. आहे का कुठल्या पेपरला बातमी? एक आहे आमचा पेपर, आमच्या निळूभाऊ खाडीलकरचा, आता जयश्री खाडीलकरचा आणि आता तिच्या मुलाचा, तो देतो असल्या बातम्या. नवा काळ तेवढा करता वाचतो. ज्यांची हिंमत नाही दुसऱ्या कोणाची छापायची, ती तुम्हाला नवा काळमध्ये मिळतात बघायला बातम्या. त्यांनी दिली बातमी. अर्थात ही बातमी ऑनलाईन होतीच. फडणवीसचं मी रोज बघतो सोशल मीडिया, त्यामुळे मी ती तिथे पाहिलेलीच होती. तेव्हाच मी म्हटलं की फडणवीस हुशार आहे, हे त्याला गुप्त ठेवता आलं असतं. आणि गुप्तपणाने हे करून दिलं तर त्याच्यावर टीका होणार ना. आता मी ज्या वेळेला बोलतोय त्या काही लोक तर म्हणणं नाही, हे काय इकडे एकमेकाला विरोध दाखवतात आणि आतून तर सगळे झाले एक आहेत. तुम्ही कार्यकर्त्यांवर मूर्ख आहात, आपसात भांडताय. भाजपचे कार्यकर्ते राष्ट्रवादीवाल्यांवर चढतायत, राष्ट्रवादी शरद पवार ग्रुपचे कार्यकर्ते भाजपवाल्यांवर चढताय. अरे तुमचे नेते एक आहेत राव मूर्खांनो, एक आहेत ते सगळे, एक आहेत, एकमेकाची कामं करतात. शरद पवारांना राज्यसभेवर मी संजयला म्हटलं की तुझं कौतुक आहे, तू ठरवलंस तर पाठवलंस आणि आदित्यचा दाव उधळलास, प्रियांकाला नाही पाठवलं. कोणाला अनिल खरं सांगू का? ह्या ठीक आहे, तो व्हिडिओ पाहिला मी की संजयने हे केलं वगैरे किंवा त्यांनीच प्रथम पुढाकार घेतला वगैरे, पण मी नाही पाठवलं. म्हणून मग फडणवीसांनी पाठवलं. हे फडणवीसांचं आणि शरद पवारांचं डील आहे. मी काय म्हणतात त्याला, फक्त प्रवक्ता आहे. म्हणजे काय सांगतो, हो म्हणे हे शरद पवार गेले ते काय माझ्यामुळे गेले नाही. हे कोणी सांगितलं? संजयनी सांगितलं मला. मी जाहीर करून बोलतोय ना तुम्हाला. आणि संजय काय आक्षेप घेणार नाही, संजयची मला परवानगी आहे. तो म्हणतो की मी तुझ्याशी बोलतो.
मला माहिती असतं की तू एक दिवस बोलणार, पण ठीक आहे ना, कळू दे ना महाराष्ट्राला. खरं खरंच फडणवीसांमुळे शरद पवार गेले. फडणवीसांनी पेचच असा निर्माण केला की काँग्रेसची बोलती शेवटपर्यंत किती नखरे केले, काय करू शकले. फडणवीसांना माहिती होतं सुनेत्रा वहिनींविरुद्ध शरद पवार तर उभं करणारच नाहीत, काँग्रेस पण करणार नाहीत, ते बिंदास होते. त्यांनी त्यांच्या मित्रांना सांगितलेलं होतं, ज्यांना आता ते लक्ष घालताना दिसत आहेत ना तुम्हाला बारामतीमध्ये. आता आज का काल काहीतरी 1-2 दिवसात आहेत होते सभा आहे, त्यांनी मला सांगितलं की फडणवीसांनी आम्हाला सांगितलं होतं की काँग्रेसने प्रॉमिस केलेलं आहे की थोडी नाटकं होतील, हे होतील, पण आम्ही काय उमेदवार उभा करणार नाही. पण उद्या आमचा कोणी मिळाला या शब्दात बोलल्या. कोण बोलले होते? सकपाळ बोलले. ते बोलले उद्या आमचा कोणी मेला तर त्यावेळेला पण बिनविरोध करायला लागेल, हे लक्षात ठेवा. म्हणजे अजून कोण मरणार आहे माहित नाही, पण सकपाळांचे उद्गार आहेत आणि हे कुणाशी आहेत? फडणवीसांशी आहेत की ठीक आहे आम्ही तुमचा शब्दाचा मान राखतोय. आता हे आलंय का छापून कुठे? नाही. हा ते सकपाळांचं वेगवेगळी विधानं आली. मग ते त्यांनी जर FIR केला तर वगैरे वगैरे. FIR का होत नाही, त्याच्यामध्ये सगळ्या पक्षांची सहमती आहे. हा FIR आत्ता करणं योग्य नाही, कायदेशीर नाही, कोर्टात टिकणार नाही. तो FIR एका विशिष्ट टप्प्यावर करायचा आहे. सरकार चुती आहे काय, मूर्ख आहे काय? हा चुती असताना ना ते संजयच्या बरोबर राहून राहून हा शब्द सारखा माझ्या तोंडात येतो. सॉरी. कशाबद्दल सॉरी? तोच खरा शब्द आहे. ही एवढ्या चर्चा तुम्ही करता, सरकार एवढं मूर्ख आहे का? एक FIR दाखल, रोज हजारो लाखो FIR दाखल होतात. एक केला समजा, नाही ना, कोर्टाचीच प्रोसिजर ॲड होईल. कोर्टच आक्षेप घेईल की तुम्ही या गोष्टी न होता हा FIR दाखल कसा केलात. नुसतं FIR दाखल करणं असं नाही आहे, ते त्याच्यामागे प्रोसिजर आहे. उद्या कोर्टात टिकलं पाहिजे हे सगळं. जेव्हा FIR होऊन होईल त्यावेळेस तो समग्र झाला पाहिजे. आणि मला माहिती आहे, रोहितलाही माहिती आहे, रोहितला हे माहिती आहे की कायदेशीर अडचणीमुळे हे करू शकत नाही, म्हणून तो त्याच मुद्द्यावर अडून बसलाय. अमोल मिटकरीला पण माहिती आहे, तो सुनेत्रा वहिनींच्या बरोबर आहे ना, मग त्याला माहिती नाही का की का केला जात नाही. त्यालाही त्याच्या मनातली खो काढायचे, प्रत्येकाला आपापल्या मनातली खो काढायचे, पण संबंधही टिकवायचे, त्यामुळे बोलत राहायचं. सकपाळ म्हणायला आमचा कोणी मेला तर आम्हाला उद्या हे करा इथपर्यंत आहे. सांगायची गोष्ट अशी की सुप्रिया सुळे किती जरी बोलत असल्या तरी दे आर इन गुड बुक. आपण काय करतो माहिती आहे की मी मोकळेपणाने बोलतो, मित्र समजून बोलतो तुमच्याशी, आणि मित्रांच्या गप्पांमध्ये मी मोकळेपणाने बोलतो. तुम्हाला माहिती आहे का की मुंबईमध्ये काही मराठी उद्योगपती आहेत, काही मराठी मोठी माणसं आहेत, तर ते जेव्हा असं एखादी छोटंसं आपल्या मित्रमंडळींचं काहीतरी एखादं काय म्हणू त्याला, मेळा म्हणू, गादरिंग म्हणू, किंवा गादरिंग म्हणजे मोठं होतं, एक 5-10 माणसं असं बसतात गप्पा मारायला, ते मला आवर्जून बोलवतात. मी अनेक ठिकाणी अशा घोळका म्हणेन मी त्याला, पार्टी नाही म्हणणार. हां असते, दारू असते, जेवण असतं, हे असतं, सगळं असतं. पण आणि कधी कधी 5 स्टारमध्ये स्पेशल हे घेऊन सूट घेऊन करतो आम्ही. काय असं पब्लिकमध्ये रेस्टॉरंटमध्ये नाही जेवायला बसलेलं दिसणार मी तुम्हाला मोठ्या माणसांबरोबर. सूटमध्ये पार्टी होते, मोठमोठे लोक येतात. तर त्याच्यामध्ये त्या सगळ्यांच्या याच्यामध्ये मी बघतो की त्यांनाही माहिती नसतं अनेकदा की सगळे आतून एक आहेत, ते एक असतात अनेक वेळा. ज्याच्यावर ईडीची धाड पडली आहे, ईडीची धाड पडली, तो माणूस त्याच्या आदल्या दिवशी एका मोठ्या मंत्र्याकडे की ज्याचा संबंध ईडीच्या धाडीशी असू शकतो अशाकडे असतो. या धाडी सुद्धा काही वेळेला फेक असतात म्हणजे त्या धाडी टाकण्याशिवाय त्या माणसाला सोडवता येत नाही, म्हणूनही धाडी टाकाव्या लागतात. कारण नंतर क्लीन चीट दिली ना एकदा की दुसरा माणूस कंप्लेंट. माझा एक मित्र आहे, तो स्वतःविरुद्ध फालतू माणसाकडून स्वतःविरुद्ध आपल्या धंद्याविरुद्ध कंप्लेंट करतो. ती कंप्लेंट पोलिसांना सांगून पैसे देऊन एंटरटेन करतो. जुजबी एखादा माणूस अटक करून घेतो. तुम्ही बघा ना, छोट्या छोट्या बाउन्सिंगमध्ये, कर्ज डुबवण्यामध्ये आज जातात लोक, बरोबर आहे. तुम्ही कधी मोठे उद्योगपती, त्यांचं नाव मी नाही घेत नाही, तो का बाहेर राहतो उद्योगपती? काय राहतो? त्याला अमेरिकेतलं सगळ्यात मोठं कॉन्ट्रॅक्ट पण मिळतं ट्रम्पकडून, ज्याला इथे तुम्ही इतकं बदनाम करता. त्याचा डायरेक्टर जेलमध्ये जातो, त्याला नाही कोणी उचलत.
त्याच्यावर ईडीच्या धाडी पडतात, त्याची प्रॉपर्टी जप्त झाल्याची बातम्या. अरे त्याच्याकडे तुमच्या आमच्या भाषेत तुम्हाला कळेल अशा भाषेत त्याच्याकडे 1000 रुपये असतील, त्यातले 1 रुपया नाही तर 10 रुपये जप्त केल्याची बातमी एवढी मोठी करतात ते. त्याच्या दृष्टीने ते 10,000 कोटीची पाठीवटी, 35,000 कोटीची प्रॉपर्टी, म्हणजे तुम्हाला मला 35 रुपये किंवा 350 रुपये, चला 3,500 रुपये झाला, एवढीच असते. त्याला काय फरक पडत नसतो. ह्या प्रॉपर्टी जप्त्या, आजीदादांची कितीची प्रॉपर्टी जप्त केली होती, आज कुठे आहे? उलट आहे. माझा तर एक चार्टर्ड अकाउंटंट मित्र आहे, तो त्याच्या क्लायंटला सल्ला देतो की तुम्ही एवढे पैसे कमवता आणि एवढे पैसे लपवता की एक 2, 5, 10 वर्षांनी 5 वर्षांनी एक इन्कम टॅक्सची सर्व्हे किंवा रेड झाली पाहिजे, मॅनेज करू आपण. म्हणजे चार्टर्ड अकाउंटंटच एक माणूस उभा करतो आणि त्याच्याविरुद्ध असे काही जुजबी पुरावे वगैरे देऊन इन्कम टॅक्सची रेड करवतो त्याच्यावर. एकदा इन्कम टॅक्सची रेड त्याच्यावर होऊन गेली आणि त्यांनी एकदा सेटलमेंट असतं ना, सगळं ठरलेलंच असतं ते. मला विचारा तुम्ही या गोष्टी, ते सेटलमेंट एकदा करून त्याला शिक्षा होते वगैरे, मग तो अपिलात जातो कधी कधी, ते पैसे भरतो वगैरे, की पुढे किमान एकदा इन्कम टॅक्सची रेट त्याच्यावर झाली आणि त्याने 5 रुपयाचा, 50 रुपयाचा, 500 रुपयाचा, 5,000 रुपयाचा, 5 लाख रुपयाचा, 50 लाख रुपयाचा, 5 कोटीचा एक नारळ फोडला, बळी दिला, कोंबडं, तो मोठा वळू किंवा मोठा म्हैसो किंवा मोठा बोकड पचवायला 10 वर्ष मोकळा. तुम्हाला माहिती का रॅकेट, का नाही ऐकलं तुम्ही? मुद्दाम होऊन पोलीस केस स्वतःवर करून घेऊन निर्दोष मुक्तता कोर्टातून करून घ्यायची, म्हणजे त्या विषयात नवीन केस परत उभी राहत नाही. हे पण एक रॅकेट आहे. इन्कम टॅक्सची रेड करून घेणारे लोक आहेत. आता ईडीच्या बद्दल मला एवढं माहिती नाही, पण ईडीच्या मॅनेज असतात यांच्याकडूनही माहिती आहे. पण मग त्याच्यातही कदाचित असं असेल की एकदा ईडीची रेट टाकून त्याला वॉशिंग मशीनमध्ये घालायचा, हाही एक मार्ग आहे. हे तुम्हाला माहिती नाही ना, मी सांगतो ना तुम्हाला, धक्कादायक वाटत असेल पण हे व्हॉट एव्हर इट इज. आता मी तुम्हाला सुप्रिया सुळे आणि फडणवीस यांचं गुडविल आहे, शरद पवार आणि फडणवीस यांचं गुडविल आहे. ते एकमेकाचे हितसंबंध आर्थिक असो ना तर कसलेही असोत व्यवस्थित सांभाळतात. शरद पवारांनी फडणवीसांना कधीही नाराज केलं नाही. फडणवीसांनी मनोहर जोशींना, पण मनोहर जोशींच्या तर मी किती जवळ होतो काय सांगू तुम्हाला. मनोहर जोशी आणि शरद पवार इतके मित्र होते आणि एकमेकाचे इतके संबंध सांभाळायचे, सगळे हितसंबंध, आर्थिक संबंध वगैरे वगैरे, की मनोहर जोशींना ज्यावेळेला निवडणुकीला उभं राहायचं होतं लोकसभेला, त्यावेळेला एक उमेदवार काँग्रेसचा जो होता तो गायकवाड त्यांना नको होता. त्यामुळे त्या गायकवाडांना तिकीट मिळणार नाही याची व्यवस्था मी केली. पण ते तिकीट RPIला जावं आणि राजा ढालेला मिळावं ही व्यवस्था मी केली. काँग्रेसचा गायकवाड जर उभा राहिला असता तर मनोहर जोशी पडले असते. पण मनोहर जोशींनी मला सांगितलं की शरद पवारांनी BC कांबळ्यांशी सेटलमेंट केलेलं आहे, त्यांच्यातर्फे विरोधकांमधून BC कांबळे उभे राहणार आहेत, आपल्याला एक दलित उमेदवार पाहिजे, काँग्रेसचा नको आणि गायकवाड नको, तर तू RPIला हे तिकीट मिळेल अशी व्यवस्था कर. आपले पण आहे ना मास्टर की, आपल्याकडे काय कमी आहेत का? एक मास्टर की वापरली आणि राजा ढालेला तिकीट दिलं. राजा ढाले BC कांबळे यांच्या लढाईत मनोहर जोशी 1,60,000 मतांनी निवडून आले. इतिहास आहे की नाही? आहे की नाही? राजा ढाले उभा राहिलेला पाहिला तुम्ही, त्याला उभा मी केलाय कुठे माहिती आहे तुम्हाला, आणि तो कसा केला हे मला माहिती आहे ना. गायकवाड त्यावेळेला जो उभा राहत होता, या वर्षाचे वडील, 100% मनोहर जोशी पडत होते. आता मनोहर जोशींचे हितसंबंध BC कांबळेला उभे करून शरद पवारांनी सांभाळले, मी इकडून सांभाळले. पण काँग्रेसचं किती म्हणजे हायकमांडपर्यंत काहीतरी तर चाब्या फिरवलंय ना. म्हणून तर राजा ढालेलं तिकीट, राजा ढाले कोण काय कसा, त्याला तिकीट दिलं काँग्रेसनी गायकवाडला उघडून. इलेक्शनमध्ये या मॅनेजमेंट ज्या चालतात त्या तर तुम्हाला बाप जन्मात कळणार नाहीत. मी स्वतः ठाण्यामध्ये शिवसेना, काँग्रेस, त्यावेळेला NCP नव्हती, यांचे उमेदवार अजून एक होते, त्यांची माझ्या घरात बसून उमेदवारीचं वाटप व्हायचं. डावखरे, आनंद दिघे यांची मैत्री माझ्यामुळे होती. आम्ही बसून तिथे ठरवायचो की काँग्रेसचे हे उमेदवार निवडून आणायचे, तिथे हे वीक द्यायचे, शिवसेनेचे उमेदवार पाडायचो. जोपर्यंत दिघे साहेब होते तोपर्यंत कधीही मेजॉरिटी आली नाही ठाणे महापालिकेमध्ये. का नाही आली? काँग्रेसच्या लोकांना सांभाळायची आमची पॉलिसी होती. डावखरे दिघे यांच्या मैत्रीचा तो एक परिणाम होता. असं करावं लागतं राजकारणात, त्यात काय मी गैर मानतोय असं नाही.
त्यामुळे निवडणुकीत हे तुम्हाला सगळे वगैरे सोडा, मला नाही सांगायचं. व्हॉट एव्हर इट इज. मी सांगतोय त्याचं की सुप्रिया सुळेला आता हे ओबलाइज केलं का? नाही. पण सुप्रिया सुळे, शरद पवार यांनी देखील फडणवीसांना व्यक्तिशः गरज नाही याची. कसं आहे ना की 2 प्रकार असतात भ्रष्टाचाराचे. एक प्रकार असा असतो की स्वतः करता आणि एक असा असतो स्वतःच्या पक्षाकरता. फडणवीसांच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला गॅरंटी देतो की फडणवीसांना वैयक्तिक पैसे लागत नाही. हां, ते काय म्हणतात त्याला, वर्षावरच्या जेवणावर सुखी आहे. त्यांना काही वेगळं लागत नाही. भजन आणि भोजन प्रिय माणूस आहे. त्यांचं भजन केलं की ते खुश असतात. भोजन ते तर पुरणपोळ्याच्या कथा आहेतच आपल्या. पण त्याच्या पलीकडे ते स्वतः करता पैसे न खाणारा हा पहिला मुख्यमंत्री आहे. आणखीन 1-2 आहेत, पण त्यांची नावं घेतली की मग बाकीच्यांचे एक्सपोजर होतील म्हणून मी बोलत नाही. पण फडणवीस स्वतः करता पैसे खात नाही, पण पक्षाकरता घ्यावे लागतात का नाही? घ्यावे लागतात ना. आता 5 राज्यामध्ये निवडणूक आहेत. जेवढी भाजपची राज्य आहेत त्या प्रत्येकाला कोटा दिलेला आहे. कोणाचा 1000 कोटीचा आहे, कोणाचा 500 कोटीचा आहे. तुम्हाला नाही माहिती. महाराष्ट्रातूनही गेलेत ना बाबा, गेलेत. या 5 राज्यांच्या निवडणुकीकरता महाराष्ट्रातून पैसे गेले. ते कुठून गेले? कोणामार्फत गेले? त्यांनी स्वतः करता घेतले का? नाही घेतले. अरे काही मुख्यमंत्री तर पक्षाच्या नावावर गोळा करतात आणि स्वतः घेतात. असे पाहिलेत मी. मंत्री पण पाहिलेत, नगराध्यक्ष पाहिलेत, महापौर पाहिलेत, स्थानिक जिल्हाध्यक्ष पाहिलेत की पक्षाच्या नावावर पैसे घेऊन स्वतः घेतात. पण फडणवीस स्वतः करता पैसे खात नाही हे स्टॅम्प पेपरवर लिहून द्यायला तयार आहे मी. पण पक्षाकरता त्यांना देणग्या घ्याव्या लागतात. हां, जी डील होतील त्याच्यामधलं कमी. अहो, गडकरींनी त्या IRBच्या बहिष्कारांना सांगितलं होतं की हे मुंबईत जे पूल बांधायचे आहेत त्यात एक नवा पैसाही मला नको आहे आणि कोणालाही द्यायचा नाही तुम्ही. दत्तात्रय म्हैसकर माझे मित्र होते IRBचे. ह्या टोल बिल आहे ना हे भानगड ते. तर ते म्हणाले ठीक आहे. त्यांनी जेन्युइनली कोटेशन दिलं, जेन्युइनली पूल बांधले सगळे मुंबईभर. आणि निवडणुका आल्या तर प्रमोद महाजन आणि बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं त्यांना की आम्हाला प्रत्येकी 25-25 कोटी रुपये पाहिजेत. हे मी दत्तात्रय म्हैसकर आता गेले बिचारे, त्यांनी सांगितलेली गोष्ट सांगतो तुम्हाला. आणि गडकरींना मी बोललो की हे तू असं झालं होतं का? परत ते शिव्या देतात ना, तर 2-4 शिव्या दिल्या म्हणजे काय करू मी वगैरे वगैरे. तर दत्तात्रय म्हैसकर गडकरींकडे गेले. ते म्हणा प्रमोद महाजन 25-25 कोटी मागतोय दोघांकरता. ते म्हणे हो मला पण निरोप आला, माझी हिंमत होईना तुम्हाला सांगायची. मी तो सांगितलं होतं पैसे न घेता काम करा, मी कसं काय बोलणार तुम्हाला. मग म्हणे काय करू? नाही म्हणे द्या त्यांना दोघांनाही 25-25 कोटी द्या. ते म्हणे मग मी काम केलं, प्युरिटीने केलं आहे, माझा खर्च झालेला आहे. ते म्हणाले आता जाऊ द्या ना, मी मंत्री होणार पुन्हा महाराष्ट्रात, काही ना काही आपण करू, हे कॉम्पन्सेट करीन मी तुम्हाला दुसऱ्या कुठल्या तरी टेंडरमध्ये कॉन्ट्रॅक्टमध्ये. दत्तात्रय म्हैसकरांनी सांगितलं की त्यांनी गडकरींच्या नीतिमत्तेचं हे म्हणून सांगितलं. जसं मी एकदा बोललो की नारायण राणेंचं मुख्यमंत्रीपद त्यांनी गृहीत धरलं होतं की पुन्हा सरकार आपलं येणार आणि आपण कामं करणार होतं आणि इलेक्शनला पैसे हवे होते. तर इलेक्शनला ते मुख्यमंत्री होते, इलेक्शन झालं त्यावेळेची गोष्ट. तर त्यांनी पैसे ॲडव्हान्समधून घेतले होते कंपन्यांकडून की नंतर देतो कामं तुम्हाला. मला कंपनीवाल्यांनी पण सांगितलं, म्हणजे राणेसाहेबांना पण मी म्हटलं की अरे तुमचा असा लौकिक ऐकला, असं बघितलं माझ्याकडे त्यांच्याशी. कंपनीवाल्यांनी सांगितलं की हा पहिला मुख्यमंत्री आहे, नाही तर ठाकरेंना ॲडव्हान्स म्हणून दिलेले पैसे परत मिळण्याची परंपरा नाही बरं का. ते म्हणाले हा पहिला मुख्यमंत्री आहे की ज्यांनी मुख्यमंत्रीपद त्याला परत मिळालं नाही आणि कामं झाली नाही तर घेतलेले पैसे परत दिले. त्यासाठी त्यांनी कदाचित कर्जही काढलं असेल. राणे आहेत ते, त्यांच्याकडे आता हरल्यानंतर कुठून मिळणार पैसे? त्यांनी परत दिले ज्यांचे घेतले होते की बघ तुझं काम नाही झालं, हे घे पैसे परत, व्हॉट एव्हर इट इज. पण पवार साहेब, फडणवीस साहेब हे सगळे एकमेकाला सांभाळून असतात. आता काल फडणवीसांनी त्यांच्या एक्सवर एक पोस्ट टाकली, पण हे फारसं लक्षात नाही आलं. आता सुप्रिया सुळे याच्यामुळे ओबलाईज झाली का? नाही झाली. आणि झाली पण तिच्या जावयाला होणाऱ्या किती हजाराचं हे मिळालं? 5,760 कोटी. 5,760 कोटी लिहून दाखवा. कार्यकर्ते ओ कार्यकर्ते, ओ भाजपचे कार्यकर्ते, ओ शरद पवारांचे कार्यकर्ते, ओ शरद पवारांचे नेते, ओ ओ पब्लिक,
भांडा, अजून भांडा, बसा एकमेकाच्या बरोबर. काय वाचलं का? फडणवीसांनी अधिकृतपणे जाहीर केलंय. पण त्यांचा हेतू वाईट नाही. त्यांनी मुद्दाम सुप्रिया सुळेला अडचणीत आणण्याकरता केलं नाही, ते दाबू शकले असते. पण मीडियाला त्यांची इन्स्ट्रक्शन गेली असणार की याला हायलाईट नका करू. म्हणून तर मोठमोठे चॅनलवाले आपल्या वेबसाईटवर टाकतायत, टाकलं नाही असं म्हणायला नको कोणी म्हणून. पण हायलाईट कुठे करतायत? नाही तर हेडलाईनची बातमी होती ना, कुठे दिली? कुठे पेपरला आहे? एक नावा काढलाय, बाकी कोणी दिली नाही अजून. आता देतील. आता मी बोललोय एवढं तर कदाचित देतील काही लोक. पण बातमी काय आहे माहिती आहे ना. बरं, पहिली गोष्ट लक्षात ठेवा, याच्यामुळे सुप्रिया सुळे जाहीरपणे जे विरुद्ध बोलतात ते थांबणार नाही. याच्याकडे त्यांनी विरुद्ध बोललंच पाहिजे. तुम्हाला हे माहिती आहे का की राहुल गांधीला पंतप्रधान नरेंद्र मोदी का आणि कसं जपतात, त्याला कसं पंतप्रधान समान सिक्युरिटी देतात, त्याचा जलवा घेतात. म्हणजे ओएसी आणि राहुल गांधी ही दोन दत्तक आणि मानसपुत्र आहेत मोदींचे. अशा तऱ्हेचा एक व्हिडिओ मी तुम्हाला केला आणि त्यात जर काही गोष्टी सांगितल्या की या दोघांकरता ते काय काय करतात. तुम्ही वेडेवाल यार, खरंच वेडेवाल. मी म्हणाला अनिलजी नका एवढं सत्य सांगू मला, आम्हाला उघडं सत्य पावत नाही, तुम्ही नागडं सत्य सांगता. असं नका करू, असं नका ना म्हणू की ओएसी आणि राहुल गांधी हे मोदींचे दत्तक आणि मानसपुत्र आहेत दोघं. त्यांना तेच सांभाळतात, त्यांना तेच वाढवतात. त्याच्याकडे आणखीन तिसरा नकोय कोणी मोठा व्हायला. त्यांना केजरीवाल मोठा व्हायला नकोय. जो डोईजड होईल, जो अवघड होईल, उद्या त्याला डिफीट करायला अवघड होईल. विरोधक सुद्धा आपण निवडायचा असतो, हे मला मनोहर जोशीने शिकवलं. मनोहर जोशी त्यांचे विरोधक जाणीवपूर्वक पोसायचे, मोठे करायचे. अरे राज ठाकरेंना मोठं करण्याच्या संदर्भामध्ये मला आर पाटलांनी सांगितलं होतं. मी आर पाटलांना त्यावेळेला बोललो. मी म्हटलं अरे कशाला तुम्ही ते राज ठाकरेच्या, कारण राज माझा मित्र होता तेव्हा. राजच्या मागे लागतो काय अनिलजी, तुम्हाला राजकारण कळलं पाहिजे. मी त्याला मोठा करतोय बघा, तुम्ही त्याला इलेक्शनमध्ये कशी हे मिळतात, मतं मिळतात, तो कधी मोठा होतो बघा. त्याच्या विरोधामध्ये आम्ही उभे राहिलो तर त्याला महत्व देतो. आम्ही विरोधात जाऊन मोठा करतो. विरोध भक्ती ही डायरेक्ट भक्तीपेक्षा कधी कधी चांगली असते. त्याच्यावर अन्याय होतोय, त्याच्यावर अत्याचार होतोय, तो झुंजतोय, तो लढतोय, तो भांडतोय, असं वातावरण निर्माण झालं तरच राज ठाकरे मोठा होईल. ज्या दिवशी तो लढतोय, झुंजतोय, ही भाषा संपेल, त्या दिवशी तो संपेल. आम्ही जाणीवपूर्वक साहेबांची साहेब म्हणजे कोण? शरद पवार. त्यांनी सांगितलंय राज ठाकरेला आपल्याला मोठं करायचं आहे. त्याच्यामध्ये तिकडे छेद देण्याचाही प्रकार होताच, मातोश्रीला तेही होतच. हे पिताश्री होते ना शरद पवार, म्हणजे मातोश्रीला शिला देण्याच्या आणि दोस्ती राखण्याच्या दोन्ही आयडिया त्यांच्याच असायच्या. तर सुप्रिया सुळे बोललीच पाहिजे. सुप्रिया सुळेला पर्याय म्हणून फालतू लोक उभे राहतील ना दुसरे, जे मॅनेज होणार नाहीत. विरोधी पक्षनेता मॅनेज होणारा पाहिजे. मला भुजबळांनी एकदा सांगितलं होतं. ते म्हणाले विरोधी, ते महापौर होते मला वाटतं तेव्हा, हो, ते म्हणाले विरोधी पक्ष नेत्याशी आम्हाला शेअर करावे लागतात. आलेले पैसे काय म्हणे लोकांना असं वाटतं काय सगळं आमच्याकडे येतं काय. एक तर मातोश्रीवर पाठवायचे असतात, दुसरं आमचे निर्णय आहेतच सरदार, त्यांनाही द्यायचे असतात. शिवाय ते म्हणाले विरोधी पक्ष नेत्याचा हिस्सा असतो. आणि ठाण्यात तर आता 50-55 वर्ष ठाण्यातलं राजकारण मी बघतोय ना, ठाण्यात तर विरोधी पक्ष नेत्याला विश्वासात घेतल्याशिवाय महापौर कामच करू शकत नाही. ठाण्यात का कल्याण डोंबिवली कुठल्याही महापालिकेत, तू ठाणं कशाला बोलतो, ठाणं माहिती आहे म्हणून आपल्या तोंडातून येतं. कुठल्याही महापालिकेत विरोधी पक्ष नेत्याला बरोबर घेतल्याशिवाय महापौर काम करू शकत नाही. साठलोट केल्याशिवाय नाही जमत. म्हणजे आता सुप्रिया सुळे ही चांगली विरोधी हे आहे, मध्ये गोड असते, मध्ये कडू असते, पण हे सगळं केलं पाहिजे. तिने विरोध केला पाहिजे. रोहित पवार जर प्रमुख विरोधक व्हायला नको असेल तर सुप्रियाला जपलं पाहिजे. केजरीवाल जर मोठा व्हायला नको असेल तर राहुल गांधीला जपलं पाहिजे. जर दुसरा कुठला काँग्रेसला विभाजणारा नेता नसल्यामुळे ओएसीला जपलं पाहिजे. तर हे महाराष्ट्रामध्ये मोदीचे ओएसी आणि राहुल गांधीला जपतात, मोठं करतात, त्याच्यावर फोकस करतात. भाजप नेत्यांना सगळ्यांना इन्स्ट्रक्शन आहे की राहुल गांधी आणि ओएसी टार्गेट करा. ते दोन मुख्य प्रमुख विरोधक असले म्हणजे असली विरोधक येत नाही, नकली विरोधक. आपण कसं करतो ना इनॉक्युलेशन, मला एका नेत्याने सांगितलं, तो म्हणाला की आपण कसं इनॉक्युलेशन म्हणजे त्यावेळेला समजा मला कॉलरा टायफॉईडची काय लस घ्यायची, म्हणजे काय मेलेले कॉलरा टायफॉईडचे जंतू मला मी टोचतो,
त्यामुळे माझ्या पांढऱ्या पेशींना संरक्षण हे प्रशिक्षण मिळतं लढण्याचं. मग खरे जंतू ज्या वेळेला येतात त्यावेळेला ते त्यांचा पराभव करून मला त्या रोगापासून वाचवतात. आज विरोधी पक्षातल्या नेत्यांना, अशा रीतीने मेलेल्या नेत्यांना लस म्हणून आपल्याला टोचून घ्यायचं आणि त्याच्यामधून खरे ज्या वेळेला विरोधक निर्माण होतील त्यांचा पाडाव करायचा, ही स्ट्रॅटेजी आहे. फडणवीस त्यात पारंगत आहेत. फडणवीसांच्या विरोधकांबद्दल मला नेहमी हे माहिती असतं की हा एवढा चुनचुन करतोय ना फडणवीसांविरुद्ध, म्हणजे याचं फडणवीसांशी सॅटल होता आहे आतून. फडणवीस त्यांना मोठा करायची नाही. फडणवीसांच्या हातात मीडिया आहे. मोदी मीडिया वगैरे मला माहिती नाही, गोदी मीडिया वगैरे मी मानत नाही. फडणवीस मीडिया आहे की नाही महाराष्ट्रात, किती टक्के आहे? 80-90% आहे. तो जेव्हा एखाद्याला विरोधात असून मोठं, अंजली दमानियाला का मोठं करतात? अंजली दमानियाला मोठं करणं हे बीजेपीचं मिशन आहे. आणि अंजली दमानिया चढते कोणावर वार करते? त्यांच्याच सहपक्षांवर, मित्रपक्षांवर. भाजपचा प्रवक्ता बोलू शकतो का? ते बोलू शकतो? नाही बोलू शकत. त्याला अंजली दमानियाच पाहिजे, तिच्यावर फोकस आलाच पाहिजे, मीडियावाले जायलाच पाहिजे तिच्याकडे, होय की नाही? एनिवे, बातमी तुम्हाला वाचून दाखवतो. एवढा वेळ मी बोललो त्याचा काय अर्थ डोक्यात आला असेल तर आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांशी राजकीय चर्चा करताना उगाच भांडू नका अभिनवेशाने. हे सगळे एक आहेत हे विसरू नका. कार्यकर्ते असाल डोकी फोडू नका, नेते असाल एकमेकाशी संगनमत करून भांडा. आम्ही असं करायचो, आता असं सांगितलं तर लोक हसतील, पण त्याला साक्षीदार आहे म्हणून मी सांगतो की विजय पाद्याला तुम्ही ओळखतात BYPच्या. जयंत साळगावकर आणि मी जर एका व्यासपीठावर असू तर आधी आम्ही गप्पा मारत बसायचो. त्यावेळेला जयंत साळगावकरांना मी विचारायचो की तुम्ही काय बाजू घेणार आहात, कोणते मुद्दे मांडणार आहात आज भाषणामध्ये. विजय पाद्य आमच्याबरोबर असायचा. ते म्हणाले साधारणतः असं सूत्र आहे, ते त्यांचं एक प्रामाणिक सूत्र असायचं आणि ते ठरलेलं असायचं. मग मी त्यांना सांगायचो की जरा रंगूया का जुगलबंदी माझ्याकडे असं वगैरे. अनिल कुमार म्हणजे काय? मी म्हणलं मी याच्या विरुद्ध बोलतो, मी विरुद्ध मुद्दे मांडतो, मग तुम्ही मला मूर्खात काढा, मला काय हरकत नाही. लोकांना गंमत येते. आणि माझी चेष्टा थट्टा केली तुम्ही तर मी आधी बोललेलो असणार, तुम्ही शेवटी अध्यक्ष, तर लोकांना असं वाटेल काय अनिल तर त्याची करून टाकली. पण कार्यक्रम अविस्मरणीय होतो. लोकांना काय रंगला कार्यक्रम, रंगला पाहिजे काय, एक माझी थोबाडं रंगवली तर रंगला असं वाटतं लोकांना. हे पण पब्लिकला मी ओळखतो. मग विजय पाद्याच्या साक्षीने मी आणि साळगावकर असं ठरवायचो. शिवाजी मंदिरमध्ये असे कार्यक्रम केलेत, कुठे कुठे केलेत आम्ही, की त्याच्यामध्ये साळगावकर त्यांची भूमिका सांगायची, त्याच्या विरुद्ध एखाद दोन मुद्दे मला पण द्यायचे की हे बोल तू, मग मी तुझी वाजवतो. आणि मग माझी वाजवायचे लोक टाळ्या पिटून पिटून माझ्याकडे असं बघत असायचे. काय लागली वाट, घेतली ना हजामत करून, बिनपाण्याने केली साळगावकरांनी. आणि मग नंतर आभार मानताना ही जुगलबंदी आज रंगली, अनिल थत्ते वगैरे लोक मला हे करायचे. अरे पण कधी कधी पराभवामध्ये अशा प्रकारे मार खाण्यामध्ये सुद्धा मजा असते. सिनेमामध्ये आधी काय असतं, आधी हिरो मारच खातो की नाही. आपण तर असे हिरो आहोत की जे थोडा वेळ मार खातो, पण आपण जेव्हा मार देतो तेव्हा त्याचा आवाज निघत नाही, हे अनिल थत्तेचं कौतुक आहे. किंवा आवाज निघाला तरी तो त्याच्या कानफडात निघतो. बरोबर. आता बातमी वाचवतो आणि हे सगळं संपवतो. सारांश, आपसात भांडू नका. राजकीय नेते सगळे एक असतात हे लक्षात ठेवा. आणि त्याचा सगळ्यात मोठा साक्षीदार, भागीदार मी आहे. त्यामुळे टेक इट फ्रॉम मी. बातमी अशी आहे, सुप्रिया सुळेंच्या होणाऱ्या जावयाच्या कंपनीसोबत राज्य सरकारचा करार. आणि हे फडणवीसांच्या एक्सच्या ह्याच्यावर असंच्या असं आहे. मी काय माझ्या मनचं सांगत नाही, नावाकाळी पण आपल्या मनचं नाही सांगितलेलं. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे यांच्या विवाहाची चर्चा सुरू असतानाच त्यांचे होणारे जावई सारंग लखानी यांच्या कंपनीसोबत राज्य सरकारने मोठा सामंजस्य करार केला आहे, MOU. या कराराची एकूण किंमत सुमारे 5,760 कोटी रुपये असून 5,760 कोटी रुपये असून राज्यातील ऊर्जा क्षेत्रासाठी हा करार महत्वाचा मानला जात आहे. महाराष्ट्र सरकारने लखानी कुटुंबांच्या नॉव्हारियन एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीसोबत हा करार केला आहे. जलसंपदा विभागातर्फे आहेतच आपले आहेत ना बाजूला राधाकृष्ण विखे पाटील उभे आहेत ना फोटोमध्ये. तर हे पण आहेतच. हा फोटो तुम्हाला दाखवलाच आहे ना आमच्या थंबनेलवर पण. जलसंपदा विभागातर्फे हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे.
या प्रकल्पातून सुमारे 1200 मेगावॅट वीज निर्मिती करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. लाखानी कुटुंबाचा उद्योग क्षेत्रात दीर्घ अनुभव असून, हे फडणवीसांचं सगळं डिस्क्रिप्शन आहे, असून यापूर्वीही त्यांनी विविध प्रकल्पांमध्ये सहभाग घेतला आहे. या कराराबाबत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की महाराष्ट्र उदंचन जलविद्युत प्रकल्पांच्या माध्यमातून देशात सर्वाधिक ऊर्जा निर्मिती क्षमता असलेले राज्य बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होत असून भविष्यात 1 लाख मेगावॅट वीज निर्मितीचे लक्ष ठेवण्यात आले. एमओयू सायनिंग सेरेमनी तो फोटो आलेला आहे, तो एक्सवर फडणवीसांनी टाकलाय. एकमेकास सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. हे येड्यानं तुम्हाला नाही कळलं, पब्लिकला नाही कळलं, कार्यकर्त्यांना नाही कळलं, हे फक्त नेत्यांना कळलं. म्हणून नेते आहेत आणि तुम्ही सतरंजा उचलणारे कार्यकर्ते, नेते एकमेकाची डोंब फोडणारी पब्लिक आहे. धन्यवाद.